शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत। त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉयस या कारचं गूढ अखेर उलगडलेलं आहे। तसंच फरार असताना त्याला कुणी कुणी मदत केली ही बाब देखील आता समोर आली आहे। बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। प्रशांत कोरटकर चालवत असलेल्या रोल्स रॉयसचं गूढ अखेर उकललेलं आहे। ही रोल्स रॉयस पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यामधील फार्म हाऊस मध्ये रोल्स रॉयस उभी असल्याचं दिसून येत आहे। महेश मोतेवारला गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी 2015 साली अटक। मोतेवारच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव होणं अपेक्षित होतं। लिलावाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप। 8 कोटींच्या आलिशान रोल्स रॉयसचा ताब्यात घेऊन सुद्धा लिलाव नाही। कोरटकरचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध नोटीस मागे घ्यायला लावली। गाडीवर कर्ज असल्याचा दाखल बँकेकडून लिलाव घडवून आणला। अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंधांमधून तुषार कलाटेंनी गाडी 2 कोटींना खरेदी केली। कोरटकरनं पुण्यामध्ये रेंज हिल्स भागामध्ये रोल्स रॉयस चालवली। व्हिडिओ शूट। कोरटकर फरार, मात्र रोल्स रॉयसचं बिंग फुटलं। सीआयडी अधिकाऱ्यांकडून कार सापडत नसल्याचा दावा। गाडीच्या तपासासाठी सीआयडीचं कोल्हापूर पोलिसांना पत्र। कोरटकरने माहिती देण्यास नकार दिला। सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा। साधारणतः तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे। गाडी आपल्याच मालकीची आहे। ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2018ला त्याची सीआयडीची इन्क्वायरी पण झाली होती। सीआयडीच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेले आहे। कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही। आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे। प्रशांत कोरटकर ज्या गाडीतून राज्याबाहेर फरार झाला होता ती गाडी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली आहे। ही कार कोरटकरला मदत करणाऱ्या चंद्रपूर मधील धीरज चौधरीची असल्याचं समोर आलंय। दरम्यान हा धीरज चौधरी पोलिसांना शरण येणार असल्याचं समजतंय। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, राजेंद्र जोशी, हिफाजत अली, राजू पेटकरांनी मदत केल्याची माहिती। 11 ते 15 मार्च दरम्यान कोरटकर चंद्रपुरातील पोलीस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी। कोरटकरच्या राहण्याची व्यवस्था धीरज चौधरी, प्रशिक पडवेकर यांनी केली होती। चौधरीच्या कुटुंबातील 4 चाकी वाहनाने तेलंगणामध्ये पळाला। प्रशांत कोरटकर को मैं पहचानता नहीं हूँ। मेरा दोस्त प्रशिक पडवेकर है। वो चंद्रपुर में आने के बाद बोला है मुझे कि मेरी गाड़ी ख़राब हो गई है, तो भैया मुझे आपकी गाड़ी मिल सकती है क्या। तो मैंने कैजुअली उनको अपनी गाड़ी दे दिया हूँ। दूसरी बात ये आ रही है कि चंद्रपुर में मैंने प्रशांत कोरटकर को रूम बुक करके दिया हूँ, तो मैंने इस तरह से किसी भी तरह का काम नहीं किया हूँ। प्रशांत कोरटकर को मैंने रूम बुक नहीं किया। दूसरे दिन जब मुझे प्रशिक पडवेकर का फ़ोन आया कि भैया मैं सिद्धार्थ में रुका हुआ, आप मिलने आ सकते क्या, तो मैं उन्हें कैजुअली मिलने गया। मुझे इस प्रकरण के बारे में किसी भी तरह की जानकारी नहीं थी। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर शुक्रवारी कोल्हापूर कोर्टात वकिलानं हल्ला केला होता। हल्ला करणारे वकील अमित भोसलेंचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्कार करण्यात आलाय। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी भोसलेंना उचलून घेत छत्रपती शिवरायांचा जयघोष केला। एवढी मोठी गाडी रेंज रोवरच्या बरोबरीची कोणी चक्कर मारायला मागत असेल, त्याला सहज भेटत असेल, तर काही साधा सुद्धा नाहीये। चंद्रपूर मधल्या पोलिसांनी त्याला सहकार्य केलं, नागपूर मधल्या पोलिसांनी त्याला सहकार्य केलं। तो कुठं लपला होता, म्हणजे तो काही साधा नाही आहे। तो जितका नीच बोलला त्यापेक्षा वैयक्तिक तो विकृत आहे। त्याच्यामुळे त्याच्या नांग्या ठेचणं फार महत्वाचं आहे। त्याला कोणी कोणी मदत केली त्या सर्वांची चौकशी व्हावी आणि देशद्रोह याच्यावर दाखल व्हावा। अटकेनंतर प्रशांत कोरटकरचे एक एक कारनामे आता समोर येऊ लागले। त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। फरार असताना त्याला नक्की कुणी आणि कशी मदत केली, पोलीस तपासामध्ये आणखी काय काय बाहेर निघणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। पुण्याहून बालाजी पोद्दारसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।